विचार हिंदुत्वाचा बाणा संघर्षाचा आमचे नेते माननीय श्री सुरेशराव हळवणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे व शिवसेना इचलकरंजी शहर। यड्राव येथील सांगली नाका ते पार्वती औद्योगिक वसाहत या मुख्य रस्त्यासह सांगली नाका टाकवडे नांदणी मार्गावरील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 दिवस विशेष मोहीम राबवत कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही ठिकाणी अतिक्रमणधारक व पथक यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला। इचलकरंजी यड्राव कोंडिग्रे रस्ता प्रदेश जिल्हा मार्ग क्रमांक रस्ता 22 वरील किलोमीटर 2/600 ते 9/260 या साखळी क्रमांकादरम्यान रस्त्यालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना पूर्व सूचना दिली होती। अतिक्रमणे 7 दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावी, अन्यथा विभागामार्फत कारवाई केली जाईल असे लेखी नोटिसीत नमूद करण्यात आले होते। मात्र अनेक अतिक्रमणधारकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने विभागाने प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय घेतला। सकाळपासून सुरू झालेल्या मोहिमेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेली खोकी, दुकानदारावरील शेड, पायऱ्या, नामफलक तसेच इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली। सांगली नाका टाकवडे नांदणी मार्गावरही रस्त्याच्या मध्यरेषेपासून निश्चित अंतरात आलेली अतिक्रमणे काढून टाकण्यात आली। कारवाई दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणी करत पथकास जाब विचारला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नोटीस देऊनही अतिक्रमणे हटविण्यात आली नसल्याने ही कारवाई अपरिहार्य ठरल्याचे स्पष्ट केले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता VA मस्के यांनी सांगितले, रस्त्याच्या मध्यभागापासून निश्चित मर्यादित अतिक्रमणे संबंधितांनी स्वखर्चाने हटविली नसल्याने विभागाला कारवाई करावी लागली। रस्ता सुरक्षित व मोकळे ठेवण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे।